नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज दुपारनंतर आणि रात्री उशिरापर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 15 जुलै 2026 या तारखेचा तर या कालावधीमध्ये वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्र राज्यात कुठे कुठे पावसाची स्थिती जोरदार स्वरूपात राहील, कोणत्या भागामध्ये जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज राहील, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तसेच कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम बंगालमध्ये निर्माण झाले आहे, तर ह्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्रात कसा राहील सविस्तर माहिती जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। आज तारीख 15 जुलै 2026 तर आज दुपारनंतर आणि रात्री उशिरापर्यंत वातावरणामध्ये बदल बघायला मिळणार आहे। तर पश्चिम बंगालच्या पूर्व भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले असून या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम आज दुपारनंतर आणि रात्री उशिरापर्यंत भारताच्या उत्तर पूर्व भागामध्ये बघायला मिळणार आहे। जसे भुवनेश्वर, कोरबा, धनबाद, कोलकाता, ढाका या भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज, काही ठिकाणी जोरदार, काही भागात हलका मध्यम देखील राहील। मात्र या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्राकडे फारसा नाही। मात्र महाराष्ट्राकडे पावसासाठी पोषक वातावरण आहे। अरबी समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राकडे येत आहे, तरी हे वारे फारसे येत नसल्यामुळे महाराष्ट्राकडे पावसाचा जोर फारसा नाही। सध्या तरी मान्सून हलक्या प्रमाणात सक्रिय झाला आहे। तर आज दुपारनंतर आणि रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची स्थिती राहील, तर किंचित भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसे महाराष्ट्राकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आणि हलक्या मध्यम पावसाचा अंदाज, काही भागात विजांचा कडकडाट राहील। मात्र पावसाचा जोर फारसा नाही, वारे बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची स्थिती कशी राहील। मग सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण दुपारनंतर राहील आणि भारताच्या पूर्वेकडे पावसाची स्थिती भुवनेश्वर, कोरबा, धनबाद, कोलकाता या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। मात्र महाराष्ट्राकडे दुपारनंतर दक्षिण कोकणाकडे पावसाची स्थिती फारशी नाही। बहुतांश ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हलका पाऊस राहील। सावंतवाडी, अंबोली, चांदगड आणि कर्नाटक राज्याचा परिसर हलका पाऊस आणि ढगाळ स्थिती बहुतांश ठिकाणी राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे हलक्या पावसाची स्थिती गारगोटी, निपाणी, कोल्हापूर, जोधपूर, किनी, कोडाली, सांगली जिल्ह्याचा परिसर, सांगली, मालगाव, तासगाव, आष्टा, देसिंग, कोची या भागात हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। बहुतांश ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील आणि पावसाची स्थिती बेलकर, साखरपा आणि सातारा जिल्ह्याचा पश्चिमी परिसर माखनजन मध्यम स्वरूपात राहील। कोयना, पटण, आरळ, आरवाडे, वसोटफोट, सागदेव या भागात मध्यम हलक्या स्वरूपात राहील। मंदनगर, गोरेगाव, महार, वर्धन, गोरेगावला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्याकडे पावसाची स्थिती व्याहाले, लवासा, जिटे, टाला, इंदापूर, सोनगड, आंबेकळवण मध्यम हलक्या स्वरूपात राहील। रायगड जिल्ह्याकडे पावसाची स्थिती फारशी नाही, हलक्या मध्यम स्वरूपात। चोंडी, अलिबागला मध्यम स्वरूपात राहील। पेंच, रोकोपोली, कामशेत या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। तसे पुणे जिल्ह्याकडे पुणे, लोणी, कालभोर, वाघोली, सासवड, जेजुरी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। आणि तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता आणि लगतचा परिसर बघितला असता बिगवण, केटूर, बिगवण रोड आणि करमाळा, खोंडे, सेल्सियस, वांगी, केरन इकडे विजांच्या कडकडाटासह मध्यम हलका पाऊस राहील। बारामती, लुसुंबे हलक्या स्वरूपात राहील। अकलूज, माळशिरस आणि करकम तसेच शेतपल या भागात हलका मध्यम पाऊस राहील। इतर ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे। तसेच धाराशिवकडे पावसाचा अंदाजा दुपारनंतर बघितला असता वैरभंग, पाणीगाव, बार्शी, परांडा इकडे मध्यम स्वरूपात राहील। कळंबाचा, तारकेटबुम हलक्या स्वरूपात राहील आणि तसेच पातूर, करडा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। तसे लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हलक्या स्वरूपात राहील। बोकडा, रेणापूर, परळी, अंबेजोगाई, घाटनांदुरा, धारूर, केज, बीड जिल्ह्याचा परिसर हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। लातूर
मुरुड तसेच खोण, पाडा, औसा, किनतोट, कामेगाव, धाराशिव, बेमली या भागातही हलक्या सरींचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे. तर बीड जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील. जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आणि बीड जिल्ह्याचा काही परिसर गेवराई, मांजलगाव हलक्या स्वरूपात राहील. जालना जिल्ह्याकडे अंबड, जालना, देऊळगाव राजा, जाफराबाद, सम्राटनगर हलक्या सरींचा अंदाज आहे. मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात श्री छत्रपती संभाजीनगर तसेच धाकेपाल, पैठण आणि वडगाव, माका, रावरी, आयल्यानगरचा परिसर या बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण, हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील. श्रीरामपूर तालुकाबंद, शिर्डी, तंबा, कोपरगाव हलका पाऊस बघायला मिळणार आहे. तसे मुंबईच्या भागामध्ये पावसाची स्थिती ही अलिबाग, पेण आणि खोपोली, मुंबई, ठाणे इकडे हलक्या स्वरूपात राहील. माथ्याकडे जोड दुपारनंतर बघायला मिळणार आहे. शिवाली, वई, शाकरे तसेच लगेच परिसर बघितला असता उंबरपाडा, पिलवी, खडवाली, जोर, मोकडा, त्र्यंबक, आंबेवाडी, सम्राट, गुंडा या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील. पालघर जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील. नाशिक जिल्ह्याकडे नाशिक, निफाड आणि मनमाड, वणी, डोंबिवली, चांदवड, सटाणा, मालेगाव या बहुतांश ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री, बँड, नंदुरबार, तलोडा, अक्कलकोवा हलका पाऊस राहील. धुळे जिल्ह्याकडे धुळे, कापडणे, अंबळनेर तसेच धुळे, अंजंग, आर्वी, उकरून हलका पाऊस राहील. जळगाव जिल्ह्याकडे जळगाव, चोपडा, वाड आणि जळगाव, भुसावळ, जामनेर, भोर, बडगाव, पाचोरा हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाजा दुपारनंतर बघायला मिळणार आहे. तसेच मराठवाड्यातील नांदेड, वाघाला, परभणी, हिंगोली इकडे हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे. नांदेड, वाघाला या जिल्ह्याकडे नांदेड, वाघाला, भोकर, पिठोंबरी, बसमत या भागात बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील. आणि तसेच परभणी, जरी, बोरी, जंतोले हलका पाऊस राहील. हिंगोली जिल्ह्यात आणि यवतमाळ जिल्ह्यात हलक्या सरींचा अंदाज दुपारनंतर राहील. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता आणि वाशिम जिल्ह्याकडे हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे. तसे रिसोड, लोणार, मेहकर, चिखली, बुलढाणा, केलवड, कामगाव, शेवगाव, मलकापूर, जळगाव, जमत, तेलरा, अकोला जिल्ह्याचा परिसर हलक्या सरींचा अंदाज राहील. अमरावती जिल्ह्याकडे अमरावती, मोजारी, अरवी, अचलपूर, चिखलदरा हलका पाऊस बघायला मिळणार आहे. तसेच नागपूर जिल्ह्याकडे कुडाली, काटोल आणि उमरी, सावनेर विजांच्या कडकडाटाचा हलका पाऊस राहील. वर्धा, तुळजापूरला हलका पाऊस बघायला मिळणार आहे. गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर, तिळक, गोंदिया, वारसिवनी या भागातील हलक्या सरींचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे. तसे बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील आणि मराठवाड्यातील काही भाग वगळता आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग वगळता तर रात्री उशिरापर्यंत पावसाची स्थिती सोलापूर जिल्ह्याकडे मात्र मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील. किंचित भागात राहील. तसे बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे. सोलापूर जिल्ह्याकडे रात्री उशिरापर्यंत पावसाची स्थिती कुरुळ, बिलाटी, सोलापूर, मंगळुरी, मंद्रुप, वलसंग, अक्कलकोट मध्यम स्वरूपात राहील. तसेच मंगळवेढा, मारवाडे, घेडी, चिंके, सांगोळे, आटपाडी, दिघाची, पंढरपूर आणि भालवानी, पिलवी, वेलापूर, अकलूज, माळशिरस, शेतपल, अंगार या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील. इतरत्र हलका पाऊस राहील. धाराशिवच्या काही भागांनी पावसाची स्थिती मध्यम स्वरूपात, वैरभंग, पाणेगावशी, तुळजापूर, धाराशिव या भागात मध्यम स्वरूपात राहील. इतर ठिकाणी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे. लातूर, उदगीर, मुरकी, रावणकोला, हनेगाव, जकाल तसेच बीड जिल्ह्याचा बराचसा परिसर, धारूर, केज, परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा, परभणी जिल्ह्याचा परिसर, गंगाखेड आणि तसेच जिंतूर, परभणी, पाथरी, सेलू, आष्टी, नांदेड, वगाला या जिल्ह्याचा परिसर, पूर्णा, बसमत या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे. श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, वाशिम आणि विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती इकडे हलका मध्यम पाऊस रात्री उशिरापर्यंत बघायला मिळणार आहे. भंडारा आणि नागपूर जिल्ह्याकडे नागपूर तसेच तुमसर हलका मध्यम राहील. भंडारा, वर्धा जिल्ह्यात काही परिसर इकडे हलका मध्यम पाऊस विजांच्या कडकडाटासह रात्री उशिरापर्यंत बघायला मिळू शकतो. तसेच कोकण विभागातील पुणे, अहिल्यानगर आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील. नाशिक आणि जळगाव, धुळे इकडे हलक्या सरींचा अंदाज रात्री उशिरापर्यंत बघायला मिळणार आहे. विजांचा कडकडाट देखील राहील. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन नोटसोबत. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.